श्री शंकर गीता अध्याय 9. दोन्ही चरणांवर करांची मिठी, प्रतिबोटात झळके अंगठी. वंदुनी जयघोष ओठी, महाराजांचा केला मी. मस्तक ठेविता चरणांवर, महाराजांनी आपला कर. फिरविला माझ्या डोक्यावर, प्रसन्नतेची पावती. महाराज बघती प्रसन्न होऊन, 8वा अध्याय झाला छान. दोन्ही प्रकारचे गुणगान छान केले म्हणाले. मजला भीती वाटत होती, कोठे भक्त रागावती. महाराज जेथे संतुष्ट होती, भीती कसली मग मजला. गोकुळाष्टमीच्या उत्सवात महाराज अचानक हजर होत. सर्वांस लिमलेटच्या गोळ्या देत, जणू प्रसाद म्हणून निर्मला गुप्ते यांना गोळी अगदी सुंठवण्यासारखी लागली. प्रत्यक्ष कृष्णाने गोळी दिली. त्यांचा भाव पाहून सोमवती अमावास्या दिनी महाराज आले जेजुरीहुनी. वासुदेव पंडित सदनी गादीवरती बैसले. महाराजांच्या शरीरातून बघता बघता महान शिवपिंड झाले निर्माण. मी कोण त्यांनी सांगितले. अक्कलकोट स्वामी समर्थ ठेवीत छोटे शिवलिंग सुंदर. शंकर महाराजांच्या जिभेवर अभिषेक करीत त्यावर. स्वतः अक्कलकोट स्वामी समर्थ तासन तास अभिषेक करत. शंकर महाराज स्तब्ध बसत अभिषेक चालू असताना. शंकर महाराज भावावस्थेत अखंड भाव समाधी लागत. अगदी ध्यानमग्न अवस्थेत रममाण होऊन जायचे. अक्कलकोट स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांच्यातील घटनेचा हा साज दिव्य आध्यात्मिक असे. म्हणून महाराज आपल्या अत्यंत प्रिय भक्ताचं जीभ दाखवत. जीभ हाताने बाहेर ओढीत खुणावीत पाहण्या. कुणा नसता फुगवटा दिसे, कुणा लिमलीट गोळी भासे. जिभेवर शिवलिंग दिसे, अगदी आत असे हे. महाराजांनी या घटनेमुळे कोडे एक सोडविले. जिभेवर शिवलिंग स्थापिले, बोलता कैसे येईल. तोंडात सुपारी किंवा गोळी आपण थोडी जरी टाकली, बोलता येत नसे मुळी. स्वानुभव हा नित्याचा. जिभेवर ज्यांच्या शिवलिंग समर्थांनी केले स्थापन, बोलता त्यांना कैसे येईल, अगदी स्पष्ट असे हे. प्रश्न उद्भवतो यावर. शिवलिंग ज्यांच्या जिभेवर, त्यांची वाणी पवित्र सुंदर प्रभावी उद्धार करते. ऐसे असत्या बोलण्या न येत, विचित्र सारेच वाटत. प्रश्न खवचट जरी असत तरीही अगदी योग्यच. महाराजास स्वमुखातून बोलणे अवघड मुळीच नसून, अनेकांच्या मुखातून बोलणे कल्याणकारक. नुसत्या कृपादृष्टीने पाहताना वक्ते बनविले अनेकांना. जे सांगावयाचे महाराजांना वदले वक्त्या मुखातून. असे जरी पाहत असता कैक घटना अशा घडत. महाराज स्पष्ट खणखणीत निर्भीड अगदी बोलत. जाता शिवदर्शना शिवमंदिरात, तीर्थांचा चिखल कसा. शिवदर्शन बाजूलाच राहत ऐसे चिकित्सक असतात. अक्कलकोट स्वामी समर्थाचं मालक असे म्हणत. समर्थांच्या समाधीसमोर सिगारेट कधी न ओढत. स्टेशनवर महाराज जात, दारुड्या वेडगळ हमाल म्हणत. महाराज हमालास सांगत, उचल जरा मज पाहू. अगदी लावून सर्व ताकद हमाल महाराजांचं उचलत. महाराज मुळीच उचलले न जात, पाय धरी हमाल. हाताशिवाय झंझावातात, न विजता काडी पेटवत. खालीवर ओठा तोंडात सिगारेट फिरविती. हनुमान जयंतीचा दिवस असत. महाराज हनुमंताच्या रूपात एका भक्तास दर्शन देत. त्यांना लोक विचारती. महाराज लोकास सांगत, हे चमत्कार नव्हेत, हे कौतुक झालेले असत भगवंतांकडून भक्ताचे. महाराज नेहमी म्हणत, अक्कलकोट महाराजांच्या सानिध्यात मी असताना स्वामी समर्थ मला फार जपायचे. आपल्या अंगावरचे दूध स्वामी समर्थांनी मज पाजले असत. त्यामुळे स्वामी समर्थ माझी आई आहेत. अध्यात्म साधना अध्यात्मात स्वामी समर्थ मज शिकवत. अध्यात्मविद्येत पारंगत त्यांनीच मला करुनी. 17वीचे स्तनपान करावयाला शिकवून, आत्मज्ञानाचे दुग्धपान अगदी अमृतमय असे. हे अमृतमय दुग्धपान करावयाला शिकवले म्हणून ती माझी माऊली होत, महाराज असे सांगत. अक्कलकोट महाराज समर्थ स्वामी महाराजांच्या माऊली, महाराजांच्या गुरुमाऊली ही 2 संबंध असे हे. म्हणूनच महाराजांचे बोल, स्वामी समर्थांना जो भजेल तोच मजला प्रिय होईल, भेटेन त्याला सदा मी. कधी महाराज स्वतः ब्रँडी पित. ज्यांना या घटनेचा तिटकारा वाटत त्यांना ब्रँडीची नशा चढत. कैक प्रसंग असेही. ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे रामभाऊ कोराड मास्तर हे एकनिष्ठ भक्त महाराजांचे भक्तद्वयांनी ठरविले. सोलापुरी जक्कलच्या मळ्यात छोटेसे दत्त मंदिर बांधून महाराजांच्या पादुका स्थापून द्वितीय पुण्यतिथी ठरविली. मंदिरास रंग लावण्याचे काम पेंटर कडलासकर करत. 1949 दत्त मंदिरामध्ये या महाराजांच्या पादुका दिव्य असत. स्थापना मंदिर बांधून होत. महाराजांची द्वितीय पुण्यतिथी करणे संकल्प. कडलासकर रंग लावत. मध्यरात्र उलटून जात. रंग आला संपत. अजून गाभारा तसाच.
उद्याचं पुण्यतिथी असत अडचण मोठीच पडत, रंग मिळण्याची वेळ नसत कोंडी कशी किती हो. महाराजांचे नाव घेतं पेंटर तसाच रंग देतं, आणि काय आश्चर्य घडत रंगवून झाले मंदिर. ज्यांनी पाहिले महाराजांना, सहवास त्यांचा घडला ज्यांना, महाराजांवर पुस्तके निघाले नाना, त्यांचे भक्त शिष्य जे. या सर्वांच्या आधारावरून महाराजांचे वर्णन पाहिले, परी या सर्वाहून पुस्तक एक वेगळे, आंग्ल विद्या विभूषित. घरी लक्ष्मी गजांत, मोठा सरकारी अधिकारी असत, पक्का नास्तिक संपूर्ण. टॉवर्ड्स दी सिल्व्हर क्रेस्ट ऑफ हिमालयाज त्यांनी पुस्तक लिहिले, माधव प्रधान नाव त्यांचे, महाराजांवर लिहिलेच. महाराज या पुस्तकात अगदी आगळे वेगळे असत, पंडित वक्ते निष्णात, विचारवंत निस्पृह. महाराज येथे जात असत, प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखीत. दर्शनास सारा गाव जमत, प्रत्येक गावी प्रवचने, अगाध महाराजांचे ज्ञान, रंगून जाई व्याख्यान. लोक विचारित नाना प्रश्न, उत्तर देत समर्पक, महाराजांच्या प्रवचनाची पद्धत अद्ययावत पद्धतीची, अगदी वेगळेच सांगण्याची खुबी त्यांची प्रभावी. रूढी भावना ज्या सांभाळल्या, साऱ्याच त्यांनी उखडून दिल्या, नूतन विचारांना चालना दिल्या, ऐसे कौशल्य महान. दारू सिगारेट तंबाखू पान यांचे कुठेच नसे वर्णन, महाराजांचे कुठे नावहीन, गुरुदेव ऐसा उल्लेख. प्रधानांचे घर संपूर्ण, अगदी सुधारक असून, भारतीय संस्कार विहीन, ऐसे प्रधान स्वयमेव. देवधर्म सत्पुरुष संत तिटकारायाचा अत्यंत, ऐशा प्रधानास सत्यवंत महाराजांनी बनविले. पूर्ण नास्तिक ज्याची बुद्धी, त्याला शिकविली निर्विकल्प समाधी. प्रचंड लौकिक अतिउपाधी, बडे सरकारी अधिकारी. अशा प्रधानांना महाराजांनी परमार्थात योग्यता संपादुनी, हिमालयात ठेवले नेऊनी सर्व पाश सोडून. प्रधान खरोखरीच भाग्यवान, नशीब त्यांचे प्रधान, भेटता महाराज भगवान, गुरुदेव रूप बनलेच. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग ऐकता कुणीही होईल दंग, अशी महाराजांची कृपा अभंग प्रधानांवर अपार. हातावर पाण्याचा थेंब पडला, त्या थेंबाचाच सागर झाला, असाच प्रधानांचा प्रकार घडला महाराजांच्या कृपेने. प्रधानांचे अनुभव प्रचंड, महाराजांची कृपा उदंड, अनुभव लेखता ऐकता लोखंड सुवर्ण होऊन जाईल. महाराज समाधीस्थ होतं, कळता समाधीजवळ प्रधान जातं, महाराज समाधीतून प्रगटत, भेट दोघांची जाहली. सन 1942 सासवड शुगर फॅक्टरीत मॅनेजिंग डायरेक्टरचे असत सेक्रेटरी प्रधान. प्रधान मुंबईस जाण्या निघत, बैलगाडीतून महाराज येत, दोघांची दृष्टादृष्ट होत. प्रधान ढुंकूनही न पाहत, नदीवर तेव्हा पूल नव्हता, पाऊस सारखा पडत होता, भिजत राहण्याशिवाय नव्हता मार्ग प्रधानांना तो. प्रधान रात्रभर भिजत, सणसणून त्यांना ताप चढत, सकाळी परत बंगल्यात बिछाण्यावर झोपत. तेवढ्यात हसण्याचा आवाज येत, प्रधान डोळे उघडत, महाराज समोर उभे दिसत. प्रधानांना म्हणाले, काय रे, मुंबईला जाण्याची तुझला होती ना घाई, काय झाले मग? ऐसे म्हणून ते अंतर्धान झाले. प्रधानांचा ताप उतरला. महाराज म्हणे एका गोसाव्याला, अक्कलकोट स्वामी समर्थांचा अंगारा टाक प्रधानमुखी. प्रधानांच्या मुखात गोसावी अंगारा घालत, प्रधान अगदी अचेतन होत, लाकडासारखे निश्चळ. प्रधानास समाधी लागत, प्रधान शरीराबाहेर पडत, विहार नक्षत्राकित आकाशात, सुमधुर नाद सुगंध याचा घेत आस्वाद, 7 तास समाधी अवस्थेत. प्रधान जेव्हा डोळे उघडत, प्रत्यक्ष महाराज समोर. प्रधान नमस्कार करून म्हणत, आपल्या सामर्थ्याची कल्पना नसत, तुम्हीच माझे गुरु असत आजपासून. गुरुदेव. अशा रीतीने प्रधानांची आणि शंकर महाराजांची गाठ पडली सहजची, पक्की होत गेलीच. एकदा प्रधान नॉर्वेहून जर्मनीचं चालले विमानातून, अचानक विमानात बिघाड होऊन प्राणावरी बेतले. विमान चालवणाऱ्या पायलटलाही बिघाड कसा झाला कळले नाही. विमानातील सर्व उतारूनही आशा सोडली प्राणांची. महाराजांचे स्मरण करू लागले प्रधान. केवढे आश्चर्य महान, विमान सुरक्षित उतरले. भेट होता महाराज म्हणत, त्या दिवशी तू विमानात एवढा का घाबरत? तेव्हा प्रधान म्हणाले, महाराज तुम्हास काय माहीत? महाराज प्रधान असं म्हणत, तुझ्या शेजारीच मी बसलो असत, मीच अपघात टाळला. प्रधान इंग्लंडला असत, त्याचे वडील वारले भारतात, शेवटची भेट होऊ शकली नसत, दुःख याचे प्रधान. महाराज उभे प्रधानासमोर. प्रधान महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून रडले फार. सांत्वन करती महाराज. महाराज प्रधानांना घेऊन गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्र गोरक्षांचे दर्शन प्रधानांना घडविले. नंतर प्रधानांना दिसले 2 श्वान, प्रगटले दत्तात्रेय भगवान. प्रधानांनी घेतले दर्शन, तेव्हा शांत प्रधान हो. ही दिव्य दर्शने महान असून प्रत्यक्ष घडविली महाराजांनी. एकदा महाराजास प्रधानांनी प्रश्न एक विचारला. कुरुक्षेत्रावर युद्धात अर्जुनास श्रीकृष्ण गीता सांगत, हे माझ्या बुद्धीला न पटत प्रधानास बघती महाराज. प्रधानास समाधी लागत, कुरुक्षेत्राचा स्पष्ट देखावा दिसत, कौरव पांडव युद्ध सुरू असत, कृष्णार्जुनही दिसलेच.
युद्ध तर चालूच असतं. अर्जुन सारखे बाण सोडित, श्रीकृष्ण घोडे हाकीत, श्रीकृष्ण गीता सांगत असे. श्रीकृष्ण गीता सांगत असत. ध्यान लावून अर्जुन ऐकत, प्रधानही ऐकून होत चकित. स्पष्ट पाहिले ऐकिले. प्रधान श्रीकृष्णाकडे पाहत, तेथे त्यांना महाराज दिसत. इकडे समाधी उतरत, 3 तासांची समाधी. डोळे उघडती प्रधान, महाराजांचे धरले चरण. प्रत्यक्ष पाहिले ऐकिले, तास 3 निवेदन केले संपूर्ण. एकदा महाराज आले खुशीत, प्रधानास निश्चयाने म्हणत, माग तुला हवे जे वाटत, आज आहे देणार. प्रधान म्हणाले, पहा बरे, मी मागितल्यावर अन्य दुसरे आगळे वेगळे वाटेल ते सारे माग ऐसे म्हणाल. मी देईन ऐसे म्हटल्यावर निश्चित अगदी देणार. प्रधान म्हणाले यावर, महाराज मला ज्ञान द्या. महाराज एकदम ओरडले त्यावर, माझ्या लंगोटीलाच तू तर बेटा हात घातलास की रे सत्वर. हरकत नाही, तथास तू. ज्ञानेश्वर माऊली सोपान देव यांचे दर्शन घेण्यास्तव प्रधान गेले धरून भाव. अल्लख प्रधान म्हणाले. अल्लख ऐसे पुकारता क्षणी प्रत्यक्ष प्रगटून दोघांनी दिव्य दर्शने देऊनी धन्य केले प्रधानांना. मातोश्रींच्या आग्रहावरून दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून तिला धन्य केले प्रधानांनी. इच्छा तिची पुरविली. चेट्टीयार मद्रासचे उद्योगपती त्यांच्या घरी महाराज जाती. लोकदर्शनास प्रचंड जमती. सर्प निघाला बागेत. महाराज झाडाजवळ जात, ओठाने मधुर शीळ घालत. सर्पराज सळसळ करीत येत, विळखा घातला पायाला. महाराज त्याला हातात धरत. सर्पराज महाराजस अवलोकत. नंतर तो विळखा घालत महाराजांच्या गळ्यास. महाराजांच्या डोक्यावरती फणा काढून सर्पराज डोलती. लोक घाबरून स्तब्ध होती. अरण्यात गेले महाराज. एका झाडाजवळ जाऊन नागास तेथे सोडून, कुणा चावू नकोस निष्कारण, फणा काढून मान्य करी. चरणे महाराजांची देखून, दोन्ही चरणांवर फणा टेकवून, फणा आनंदाने डोलवून सर्प गेला झुडपात. झुडपावर फणा काढली, कर्णमधुर शिळ त्याने घातली. महाराजांनी शिळ जी वाजवली, तिला उत्तर नागाचे. सर्पाने महाराजांचं ओळखले, डोक्यावर फणा काढून सुचविले. हे प्रत्यक्ष शंकरनाथ बोले, पाहून कळले कुणाना. प्रत्यक्ष उभे महाराज, गळ्यात त्यांच्या सर्पराज. नमून 9वा अध्याय साज, पूर्ण येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री शंकर गीता अध्याय 10. दिव्य तेजात महाराज दिसत, रुद्राक्षांच्या माळा रुळत. गळ्यात सर्पराज सळसळत, वंदन केले साष्टांग. महाराज मजकडे पाहत, सर्पराजही मज अवलोकत. दोघांच्याही दृष्टीत दिसला आशीर्वाद मज. अण्णासाहेब थोरात यांना साईबाबांच्या रूपात महाराज नगरला दर्शन देत धन्यता त्यांना वाटली. महाराजांच्या फोटोस अण्णा सातपुते नैवेद्य दाखवित. जेव्हा नैवेद्याची शिते चिकटीत महाराजांच्या मुखास, तेव्हाच सातपुते जेवत. समाधीनंतरची ही कथा असत. आपण होऊन शिते चिकटत, भाव जैसा तो पावे. पाणसरे समाधी मठात राहत. दृष्टांतात महाराज त्यांना म्हणत, समाधीजवळ एक विवर असत, त्यातून आत घेई तू. माझ्या डोक्याला समाधीत एक वीट आहे लागत, ती करावी व्यवस्थित. विवरातून परत जा. बुजवू नकोस ते विवर. पाणसरेंनी केला न विचार, अगदी लहान असे विवर कैसे जाता येईल. आज्ञा शिरसावन्य मानून आत गेले विवरातून. वीट डोक्यास चिकटली असून काढून नीट बसवली. महाराजांचा देह भव्य, अगदी तेजपुंज दिव्य. अगाध महाराजांचे कर्तव्य, सुगंध अगदी दरवळला. नुकतीच पूजा केलेली दिसत. गुलाब पुष्पे अगदी टवटवीत. उदबत्त्यांचा घमघमाट सुटत. प्रत्यक्ष सर्व पाहिले. पाणसरे तसेच विवरातून बाहेर आनंदून येऊन समाधीत जे आले दिसून सर्व त्यांनी सांगितले. तात्या सहस्त्रबुद्धे मुंबईचे, महाराजांनी त्यांना नेले. गिरनारवर महाराज म्हणाले, 3 दिवस थांब इथे. सकाळ संध्याकाळ चहा घे, मुठभर शेंगदाणे दुपारी खावे असे सांगून महाराज बदले. येईन 3 दिवसांनी. 3 महिन्यांनी महाराज आले. तात्यांना घेऊन वरती गेले. एक शिळा काढण्यास सांगितले. प्रचंड शिळा होती ती. गुरु आज्ञाप्रमाण मानून ताता सरकावती हात लावून शिळा सरकता आली दिसून. गुहा एक विस्तीर्ण. गुहेत दोघेही उतरले. महाराज तात्यांना म्हणाले, कोणी काही तुझं विचारले, उत्तर देऊ नको मुळी. गुहेत दोघेही शिरले. महाराज मागे, तात्या पुढे चालले. एक महान सत्पुरुष दिसले, उच्चासनस्थ तपस्वी. तात्यांना पाहता ते विचारत, कोण तू, का इथे येत. तात्या अगदी स्तब्ध असत. मागे महाराज दिसले त्या. महात्मा महाराज असं म्हणत, मागे आपले हिमालयात 250 वर्षापूर्वी होत दर्शन, नंतर आजच. महाराज गाणगापूरला गेले. पुजारास ब्राह्मणोत्तर वाटले. महाराजास त्यांनी हाकलून दिले. महाराज तेथून निघाले. रुद्रघाटावर महाराज बसले. निर्गुण पादुकांवर उपचार चालले. पूजा अभिषेक मंत्र सगळे पुजारी करू लागले. जे जे उपचार पादुकांवर, ते तसेच महाराजांच्या मस्तकावर येऊ लागले झरझर. घाटावर लोक पाहत.
स्नान घातले पादुकास स्नान झाले महाराजास, पंचामृत घालता पादुकास महाराज मस्तकी आले ते. मंत्र म्हणण्याच्या घाईत पुजाऱ्यांच्या हे लक्षात न येत, जेव्हा पुजारी फुले वाहत गडबडून गेले तेव्हा ते निर्गुण पादुकांवर फुलं व्हावे ते लगेच गडप व्हावे. महाराज मस्तकी ते पडावे ऐसे घडत चालले. काही पुजारी सोवळ्यात रुद्रघाटावरून पाणी आणत महाराज मस्तकी फुले पडत या पाहून चकित झाले. जाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात इतर पुजाऱ्यांना ते सांगत, रुद्रघाटावर एक माणूस बसत दिसतो भिकाऱ्यासारखा, परी त्याच्या डोक्यावरती फुले सारखी पडताती. सर्व पुजारी चकित होती. जाऊन त्यांनी पाहिले. ज्याला आपण हाकलून देत तोच हा माणूस असत, जे आपण उपचार करत पूजा फुले वाहिली. केले निर्गुण पादुकांवरती ते आले यांच्या मस्तकावरती. पुजारी सर्व ओशाळेती शरण आले महाराजा. निर्गुण पादुकांचे घेण्या दर्शन, सोवळ्यांचे कडक बंधन, निर्गुण पादुकांचे स्पर्श दर्शन कुणाला होत नसेच. ऐसे असताना गाणगापुरात एकदा महाराज अण्णा थोरात निर्गुण पादुकांवर डोके टेकवीत स्पर्श दर्शन घेतले. सोलापूरच्या जनार्दन बुवाला महाराज घेऊन गेले कुरवपुराला. रात्री झोपून पहाटेला दोघे बाहेर निघाले. एके ठिकाणी दार बंद दिसले. महाराजांनी लाथेने ते उघडले. दोघेही आत शिरले. गुहात होती तेथेच. आता देवारा होता गुहेत, त्यावर जनार्दन बुवास बसवित. महाराज त्यांच्या मुस्काडीत मारित समाधी लागे जनार्दना. पुन्हा मुस्काडात मारून जनार्दन बुवांची समाधी उतरून त्या जागेकडे बोट करून महाराज त्यांना म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ, या कुरवपूर क्षेत्रात येथेच ध्यानस्थ बसत. ध्यानस्थ बसण्याची जागा ही. मुक्त करण्यास बालगंधर्वाला मी आलो सोलापूरला. गंधर्व सोडून जनार्दन बुवाला धरले. महाराज म्हणाले, साक्षात्कारी देवी भक्त पंढरपूरकर मनोहर पंत ओंकारनाथ भस्मे यांना सांगत आज सोलापुरात शुभराय महाराजांच्या मठात एक महान सत्पुरुष येत. दोघे त्यांच्या दर्शनास जात. मनोहर पंत म्हणाले, भस्मे हे शंकर महाराज असत. तुमचे जीवनमान असेपर्यंत जेव्हा जेव्हा महाराज भेटत तेव्हा नमस्कार करावा. फक्त त्यांना नमस्कार करा. काही मागू नका, यांना देऊ नका काही. त्यांना समर्थ आहेत महाराज. महाराज व्यासपीठावर बसत दोन्ही चरणे जोडून असत. भस्मे चरणांवर मस्तक ठेवत आनंदून गेले ते. चरणांचा स्पर्श होता क्षणी दिव्य आनंद झाला जणी. उजवा हात महाराजांनी उगारला लगेच. भस्मे यांच्या पाठीत महाराज धक्का करीत पान कुटून देण्यास सांगत. भस्मे पान कुटीत. भस्मे पान तंबाखू देत. रोज येण्यास महाराज सांगत. हेच पहिले दर्शन असत महाराजांचे भस्मेना. महाराजांनी मारता धपका. भस्मेंना कळला परमार्थाचा भपका. उजव्या हाताचा मिळता सपका. परमार्थ द्वार उघडले. भस्मे रोज मठात येत. महाराजांचे दर्शन घेत. पान कुटून तंबाखू देत. चरणसेवा करीत. भस्मे यांचे कापड दुकान. मुंबईस हुंडी लिहून 2000 रुपयांची हुंडी असून रक्कम काही जमेना. घातले महाराजांच्या कानावर. गुलबर्ग्या पलीकडे भागीदार. त्यांच्याकडे भस्मे जात सत्वर. व्यवस्था झाली रकमेची. भस्मे रक्कम घेऊन निघाले. उरुसामुळे वाहन न मिळे. भस्मे चालत निघाले. वेळ होती रात्रीची. चोरांची भीती फार असत. तेवढ्यात एक गृहस्थ येत. उंच घोंगडी काठी असत. भस्म्यासंगे चालला. भस्मे अगदी घाबरत. चोर असावा हा निश्चित. तो सुपारी पान त्यांना देत. राजकारण भस्मे बोलत. बरेच अंतर सोबत करून तो गृहस्थ गेला निघून. भस्मे गाडीने येऊन महाराजांना भेटले. भस्मे यांना महाराज म्हणती, खास तुझ्या सोबतीसाठी मी पांडुरंगास पाठविले करी काठी. अंगी घोंगडी उंच तो. त्याला पाहून घाबरलास. त्याला चोर समजलास. राजकारणास बोललास. नावही त्याचे न विचारले. पान सुपारी दिली तुला त्या माझ्या पांडुरंगाला. तू चोर समजला. रागात म्हणाले महाराज. भस्मे यांना खूण पटली. महाराजांची चरणे धरली. क्षमा करावी, चूक झाली. चरणी मस्तक ठेविले. ज्यांच्या संरक्षणास ज्यांनी पाठविले पांडुरंगास, त्या तिघांच्या अधिकारास तिघेच जाणू शकत. रामभाऊ कोराड मास्तर एकदा महाराजा म्हणत, आज बाटलीभर दारू तुम्ही पित शोभते का हो तुम्हा हे? महाराज शिव्या देत मास्तरास, मी दारू प्याले म्हणतोस. माझ्या मुखाचा घेई वास. तोंड त्यांनी उघडले तर महाराजांच्या मुखातून गुलाब पुष्पांचा सुगंध छान सर्वत्र गेला दरवळून. कोराड झाले चकित. 50 सिगारेट डब्यात असत. महाराज एक शिलगावत. तिच्यावरच साऱ्या ओढीत डबाच लागे प्रतिवेळी. कित्येक डबे दिवसात महाराज सहज करीत फस्त. अंगारा म्हणून ती राख देत. कामे होत लोकांची. भस्मे महाराजांना बोलवित. महाराज त्यांच्या दुकानी जात. द्राक्षे आणण्या मुनिमा सांगत. चहा किती आणू विचारले. 22 कप महाराज म्हणत. महाराज 2 द्राक्षे घेत. तोच दर्शना 20 लोक येत. चहा दिला सर्वांना. द्राक्षे प्रसाद देण्यास सांगता. द्राक्षे दिली सर्वांस. चहा द्राक्षे सर्व मिळत. लीलाच महाराजांचीही.
सन 1946 महानवरात्र अष्टमी असत. महाराज तुळजापूरला जात. सोलापूर भक्त समवेत प्रचंड गर्दी मंदिरात. भस्मे राजेशाही थाटात. हट जावं असे ओरडत लोक सरकले बाजूला. भस्मे आणि महाराज देवीच्या गाभाऱ्यात जात. वैशिष्ट्यपूर्ण सांकेतिक भाषेत महाराज देवीशी बोलले. दोघेही तेथून बाहेर येत आले मागील दरवाजात. घोडा होना महाराज म्हणत. भस्मे वाकले लगेच. भस्मे यांच्या पाठीवरती महाराज ऐटीत पहा बसती. भस्मे घोड्यासारखे धावती महाराजांना घेऊन. भारतीबुवांच्या मठात देवीच्या पलंगापर्यंत वाऱ्यासारखे भस्मे जात. इतर भक्त मग आलेच. तेथे कोणी भोपी नसत. दरवाजा खोलो महाराज म्हणत. भस्मे चौकटीसह दरवाजा काढत पलंगावर बसले महाराज. मधुबुवास समोर बसवून त्यांची उजवी करंगळी कापून महाराजांनी रक्त काढून आपल्या भाळी लावले. महाराज भस्मे निघाले. घोडा महाराज पुन्हा बदले. भस्मे पुन्हा घोडा झाले. महाराज पाठीवर बैसले. दरवाजा काढला. भोप्यास कळले. तलवारी घेऊन ते मारणे आले. इतर भक्त त्यांना म्हणाले. काढणारा गेला पुढेच. तशाच स्थितीत महाराजांसह देवीस प्रदक्षिणा घालून साऱ्या पायऱ्या वेगे चढून रस्त्यावरती थांबले. दादा फुलारी यांच्या पाठीवर महाराज बसले. नंतर त्रस्त फुलारी झाले पार महाराजांच्या ओझ्याने. तेथेच भोप्याच्या खोलीत हे सर्व उतरले असत. त्या खोलीत सर्व जात. महाराज समचरण बैसले. महाराजांच्या चरणावरती भस्मे मस्तक ठेविती. अष्टभाव त्यांचे जागृत होती. ब्रह्मानंदात मग्न ते. जेवणे उरकून घेण्यास महाराज सांगत. इतरास भस्मे भानावरती येत बसले महाराजांसमोर. महाराज मोठ्याने म्हणाले. हिंदुस्थान हिंदूंना दिले. पाकिस्तान यवनांना दिले. आवेशात बोलले. महाराजांचे हे भाकीत 1 वर्षांनी खरे ठरत. हिंदुस्थान पाकिस्तान होत भारत ऐसा दुभंगला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून भस्मे महाराजांना भरवून सर्वांची भोजने होऊन मोटारीतून परतले. महाराज बसत मोटारीत. भस्मे यांना समोर बसवत. महाराज त्यांचा फेटा काढीत चरणे मस्तकी ठेविली. दोन्ही चरणे महाराजांनी भस्मेंच्या मस्तकावर ठेवून भस्मे गेले रंगुनी चरणस्पर्श होताच. महानंदांचा तो क्षण ज्याची त्यालाच याची जाण. महाराजांनी दिव्य खाण भस्मे यांना दिलीच. भस्मे यांच्या डोक्यावर महाराजांची चरणकमले सुंदर दिसू लागली. स्पष्ट मनोहर शिक्कामोर्तब जाहले. यवन सत्पुरुष महबूब एकदा महाराजांची गाठ पडत. महाराज त्याला खडसावत. धंदा मांडला काय तू? एवढ्याच साठी का तू जन्मला? महबूब अगदी ओशाळला. पुन्हा सोलापुरात कधी न दिसला काही सत्पुरुष असेही. देवस्थळे महाराजांचे भक्त त्यांच्या अंगात महाराज येत. महापौर राजाराम बुलबुल एकदा गेले भेटणा. देवस्थळेना जेव्हा संचार होत शरीर त्यांचे लाकडासम बनत. अगदी शंकर महाराजच दिसत प्रत्यक्ष बुलबुल पाहत. देवस्थळे संचारात बुलबुलाशी तेलगुत बोलत. संचार संपता बुलबुल वदत. तुम्हास तेलगू येते का? देवस्थळे त्यांना सांगत. तेलगू मला मुळी न कळत. संचारात तेलगू कसे बोलत? संचारात वदती महाराज. एकदा भोर येथे कारखान्यास जमीन विकत घेण्यास बुलबुल खासदार गंगाधर कुचन रामकृष्ण बेतमंत्री हे मोटारीने चालले असत. पद्मावतीजवळ पुण्यात मोटार चालली वेगात. तेव्हा बुलबुल म्हणाले. महाराजांची समाधी येथे आपण दर्शन घेऊन जाऊन सारे येताना पाहू. दोघे बदले. मोटार चालली जोरात. समाधीच्या मठासमोर बंद पडली मोटार. ड्रायव्हर निष्णात असे फार. चोख मशिनरी सर्वही. ड्रायव्हरने प्रयत्न केले नाना. मोटार चालू होईना. आणण्या मेकॅनिकांना. ड्रायव्हर गेला गावात. दोघांना बुलबुल म्हणत. मोटार दुरुस्त होईपर्यंत दर्शन घेऊन येऊ परत आले समाधी मठात. मठात समाधीस लागून महाराजांची मूर्ती असून यांच्या मुखात सिगारेट पेटवून ठेवलेली दिसत असे. बुलबुल पाहत दर्शन घेऊन धूर निघे सिगारेटमधून. तसाच महाराजांच्या नाकातून धूर निघे स्पष्ट दिसे. दृश्य हे तिघांनीही पाहिले. चकित झाले. दर्शन घेतले. ड्रायव्हर आला. मोटारीत बसले. मोटार सुरूच झाली. मेकॅनिक मुळी न मिळत. दर्शनासाठीच मोटार थांबित. दर्शनाने फायदा होता. आणखी एक तयाना. भोरची जमीन विकत मिळत अत्यंत अल्प किमतीत. महाराज दर्शनाचा हा प्रभाव असत ऐसे बुलबुल सांगत. महाराजांच्या चरणावर टेकवून व्हावे मम शिर. 10वा अध्याय मनोहर पूर्ण येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री